सुप्रभात सज्जन श्रोते हो. देवपात पान 151-52 पद्यरचना क्रमांक 25. अमन बसा तव ईश्वर पावे. अमन बसा तव ईश्वर पावे. तुझ्या हृदयामध्ये जो शांत वस्ती करून आहे तो ईश्वर तुला तेव्हा मिळेल जेव्हा तू शांत निवांत होशील. सांगण्याचा मुद्दा आहे, इथे एक भक्त देवाला शोधत आहे. त्याला वाटतं सगळीकडे देव आहे, पण प्रत्यक्षात तो दिसत नाही. देव आहे असं जाणवतं आणि दिसत नाही. मग तो देव आहे याची प्राप्ती कशी व्हावी याची तो सर्वांजवळ चौकशी करतो. शेवटी न राहून एका रानफुलाजवळ सुद्धा तो चौकशी करतो. तर ते रानफूल खरं तर हसून त्याची थोडी चेष्टा करून म्हणतो, अरे मानवा, तू एवढा उत्क्रांत प्रजातीतील असून तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर इतर मानवाकडून मिळू शकत नाही आणि माझ्याकडे तू ते उत्तर मागत आहेस, तरी सुद्धा हरकत नाही, ते उत्तर मी तुला देत आहे. तर रानफुलाने एका भक्ताला परमेश्वर नेमका कोठे गावतो तो कोठे शोधावा असं दिलेलं हे गमतीशीर उत्तर आहे. आणि हे काव्य अर्थातच हिंदीमध्ये आहे. पान 151 आत्मोपनिषद देवपात 25 क्रमांकाचं हे काव्य आहे. आता ते ऐका. अमन बसा तब ईश्वर पावे, मुझ में तुझ में कोई बसा है, जिसकी खोज में जग सारा है. मैं भी टहला घूमा भागा, हाथ न आया रह गया भागा. आजू बाजू आगे पीछे चारों ओर मन सही देखे, फिर भी कोई हाथ न आवे. मन दुखियारा पता न पावे, खोज खोज के दौड़ भाग के थका भागा. तनिक रुका मैं हंसते खिलते फूल को देखा, पूछा उसको क्या तूने देखा. सप्तरंग में सजा धजा वो हंसी उड़ाता, मुझको बोला मेरे अंदर बसी खुशबू खुद खुदा की, वही खुशबू. अरे मूर्ख तू भी जाने, बोल मत ज्यादा, कह फिर सादा. शांत मौन तू यदि रह पावे, अमन बसा तब ईश्वर पावे. अमन बसा तब ईश्वर पावे, अमन बसा तब ईश्वर पावे. हा स्वतःला मी म्हणून उल्लेख करणारा भक्त देव शोधत आहे. देव त्याला कुठे दिसत नाही. शेवटी तो एका रानफुलाला शरण जातो. ते रानफूल हसतं, अरे मानवा, तुझ्यासारख्या इतर मानवांकडून सुद्धा तुला जर देव भेटत नसेल, त्याचं ज्ञान होत नसेल तर आश्चर्यच आहे. तरी हरकत नाही. ते रानफूल म्हणतं, अरे माझ्या हृदयामध्ये जी खुशबू जो सुगंध आहे तोच परमेश्वर आहे. आणि अरे माणसा, तो अत्यंत साधी राहण्याने उच्च विचाराचं धारण करून शांत मौनात बसलास तर तुझ्या मनामध्ये जे शांतीचं स्फुरण होतं, ते शांतीचं स्फुरण म्हणजे तुझ्या आत्म्याचं ससौवेद्य आत्म्याचं स्फुरण आहे. आणि तोच तो ईश्वर आहे जो तुझ्या हृदयामध्ये शांत निवांतपणे निरांजनातील ज्योतीसारखा तेवत आहे. आणि त्याच्या तेजामुळेच तुझी जीवन धारणा चालू आहे. तर तू अंतर्मुख हो, शांत निवांतपणे बस आणि आतील शांतीचा प्रकाश देणाऱ्या आत्मदीपाकडे लक्ष दे. आणि हा आत्मदीप म्हणजे तुझ्यामध्ये बसलेला परमपूर्ण शांती तुस्ती करून असलेला ईश्वर, हे तू जाणून घे. आता हे सर्वांनी आपण जाणायचे आणि तसं वागायचे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.